कोरोना प्रादुर्भावाचा फटका सर्व नागरिकांना बसला आहे. असे असतानाही राज्यात लाचखोरीचे प्रकरण थांबले नाहीत. लॉकडाऊनमध्ये लाचलुचपत विभागाच्या धाडीत घट झाली. मात्र अनलॉकनंतर सर्व कार्यालय सुरू झाल्याने लाचखोरीच्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 42 दिवसात एकूण 92 यशस्वी ट्रॅप लाचलुचपत विभागाने केले आहे. या सर्व झालेल्या सापड्यामध्ये एकूण 126 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु 92 सापड्यात एकही अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार गुन्ह्याची नोंद झाली नाही, हे विशेष म्हणावे लागेल. राज्यात अनलॉक काळात पडलेल्या सापड्यात पुन्हा पोलीस विभागच अव्वल राहिला आहे, तर महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये महावितरण विभाग मागे नसून त्यामध्ये तब्बल 14 सापडे करण्यात आले आहेत. तर महानगरपालिकेमध्ये 6 ट्रॅप, पंचायत समितीमध्ये 7 ट्रॅप पडले आहे. राज्यात एकूण विविध ठिकाणी पडलेल्या एसीबीच्या 92 ट्रॅपमध्ये 1,84,62,00,000ची रक्कम लाचलुचपत विभागाने जप्त केली आहे. यामध्ये 23 ट्रॅपमधील 29 आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यात मुंबई 2, पुण्यात 23, नाशिक 17, नागपूर 12 आणि अमरावती 10 आणि औरंगाबाद 15 तर नांदेड येथे 6 ट्रॅप यशस्वी झाले आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.